धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या। साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। आम्हाला भरपूर मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा। आमचं चिन्ह कुडकी, आमचं चिन्ह कुडकी, आमचं मत कुडकी। येऊन येऊन येणार कोण? वैभव दादा किंवा हायस्कूल। आमचं चिन्ह, आमचं चिन्ह कुडकी, येऊन येऊन येणार कोण? वैभव दादाशिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण? वैभव दादाशिवाय हायच कोण? वैभव दादाला प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा। आमचं मतदान, वैभव दादाला, आमचं मतदान, वैभव दादाला, आमचं मतदान, वैभव दादाला, आमचं मतदान। फायटर बॉल आहे, फायटर बॉल, फायटर बॉल, फायटर बॉल। हे पेट्रोल येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय हायच कोण? खाली या. मला सोड। लागला प्रचार जोरात चालू आहे हा? गाढवाशिवाय हायच कोण? असू द्या, काय करा माहित आहे का, तुम्ही जेवण करा हटलोवर धाब्यावर जेवण। अरे हे काय केलंय? बॅनर काय कुणाचा आहे? तुम आपला बॅनर आहे तो। गाडी आप्पाची, बॅनर तुमचा, काय चालवलंय? अहो माणूस आप्पाचा, गाडी आप्पाची, फोटो काकाचा, सगळी फोडली ती सगळी आपल्या बाजूने केली। म्हणजे तुम्ही मला मतदान करताय का ही करताय तुम्ही असल्या? निवडून तुम्हाला राहणार आहे ना, मला निवडून आणताय तुम्ही? मग काय? तुम्ही तुमचा प्रचार करायला लागलाय। तुम्हाला निवडून आणायचं म्हणून आम्ही प्रचार करायला लागलो। काकाला आपल्या पार्टीने घेतलाय, वस्तादला आपल्या पार्टीत घेतलाय, डमडम आपल्या पार्टीत घेतलंय। या म्हणजे काकाचं आपाला जी मतदान पडायचं आहे ती मतदान आम्हाला पडणार। आपाचं मतदान अर्ध फुटतंय, तुम्ही येता निवडून। मग बरं असू द्या, तुम्हाला सांगतो त्या घाणपडे मला जिरवायचे। जिरले आता काय राहिलं, काका आपल्याच आहे, वस्ताद आपल्याच आहे। बरं काय करा, तुम्ही थोड्या वेळाने या माझ्या संघ गाडवा आणायचे प्रचारला। येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय हायच कोण? बसा रे, चला। गाढवाशिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय हायच कोण? पेटी घेऊन कुठं आलाय? पेटी मुंबईवरून आलोय आता। काय सांगताय? हा, काय हत्यार आहे ते का? हात्याराची पेटी घरात आहे। मग ही कशी ही पैसे पेटी भरून घेऊन आलोय। काय सांगताय? होय, पुतण्या निवडून आणणार आहे उद्या मी। काय जायचे जाऊ दे पैसे, पुतण्या येणार, फक्त पैसे खर्च करा तुम्ही। पेटीभर पैसे आणले जाऊ दे, काय जायचे सगळे पैसे पेटी भरून पैसे घेऊन आलेत। काकानं कमावलं सगळं आणलं बरं का मुंबईत? आणलं अरे घरानं घरंदास आहे, हा, पेटीने पैसे आणले, मी कंटेनर आणतो, तू धाड पडेल म्हणून पेटीने घेऊन यायला लागलो पैसे। पेटी आणली तीच बरं केलं तुम्ही। हा, काय जायचे जाऊ दे पैसे, तुमचा पुतण्या येणार निवडून फक्त खर्चाला ढिलं पडणार तुम्ही। पेटीने म्हणून तुला कंटेनरनं पैसे वाटणार आहे। हा, अजून काय पाहिजे तेवढे पैसे जाऊ दे माझं, जाऊ द्या, ढिलं पडणार पैशाला। हा, हे, हात लावू नको। सांगू ना कुणाला गप जावा घरी। ए भरलेली आहे पेटी, मोकळं तर वाचतंय, खरं काय खोटं काय कळत नाही चुलता पुतण्याचं। पुतण्याला काय खेळ नाही। बरं ते जाऊ दे तिकडे। खरंच असलं हा, तर आपल्याला काम करायला लागते। करूया की,
काढा लागते ह्याच्यानं पैसे घेऊया आपण जायच ना होय हा. ही पिढा आणि कशाला आली रेडीच तेवढी देऊ नये का मला? रेडी द्यायला रेडी गेल्या होऊन गेल्या रेडी देतो की मी इलेक्शन झाल्यावर. अहो तिला सोन्याचा घास घालून मी सांभाळलेले आहे लेकरासारखी, आणि तुम्ही आता इलेक्शन झाल्यावर देतो म्हणताय, मग कसं काय करायचं? अहो म्या काय खाल्ली नाही रेडी तुम्हाला पाणी आलतं पाण्या पलट गेली आता एखाद्या शेतकऱ्याने मग हुडकूया चला बसा गाडी जाऊया पण ते शोध लावा काय तर बघा पटकन. पाण्यात गेले म्हणताय म्हटलं अवघड आहे का नाही? बसा. काय रेडी तुमचेच केटर खात होती दहावी खात होती सगळ्या गावात बोर्ड लागलाय नेल्या नेऊ द्या तुम्हाला दुसरी चांगली घेऊन देतो नवीन. चांगली देता इलेक्शन झाल्यावर देतो की घेऊन तुम्ही का टेन्शन घेतलाय? मग ठीक आहे पण ते नक्कीच द्या बघा. एवढं झालं का नाही आपलं म्हणजे काम. मला बी बायको करणार उतरा खाली खाली उतरा. अहो आपण रागाला यायला काय झाले तुम्हाला? रागाला यायला म्हणजे मी का रेडी खाल्ली यावी सांगा बरं. अहो घरातली माणसं मला विचारते ते आपा ये चुरू द्या की ते तुमचा प्रश्न आहे माझ्याकडे. तुम्हाला गरज होती तुम्ही म्हणला हे रेडको तुझ्यात न्याचा त्यानं मला पाडलं माझा गुडघा दुखायला लागला इलेक्शनच्या ह्याच्यात मला पळायचं सुद्धा येणार रेडी गेली वाहून तुमची वाहून गेली. पण जाऊ द्या गेली तर इलेक्शन झाल्यावर चांगली मला द्या एकदम रेडी मस्तपैकी निवडून आल्यावर निवडून आल्यावर. देतोय. पण आता काम करायला लागते. कशाचं? 2 गलास सण काम खलास. गावात वरडत फिरणार का? मग बसा. मग काय आपल्या तुम्हाला सांगतो तुमची रेडी असताना तुम्हाला सांगतो कासरं बिसरं पाक खेटर बिटर खात होती गेली पिढ्या तुमची. बसा चांगली देतो तुम्हाला. जाऊ द्या पण 2 गलास काम खलास. खलास. सगळ्या गल्लीत वरडायचं. आपाचा प्रचार म्हणजे आपण काय साधा करणार आहे का? आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हा आप्पा शिवत गावाला तोड नाही म्हणायचं. ती सांगणारच आहे मी. मला जरा टाकू दे की थोडी. चला चला आता का बसा. माझं टाकायचं काम करायचं एवढं. चला पैसे द्या मला. दत्रे मामा हा फायटरला पाडायचा आहे. फायटरला पाडायचं म्हणजे आपले 3 चाकीचे डमडमचा असा प्रचार करतो. बोलायचं कामच नाही. तुम्हाला सांगतो प्रचार करा. हा मी निवडून नाही आलो तरी चालेल बर. पण ते कुत्र निवडून आलं नाही पाहिजे. अहो ते कशा निवडून येऊ देतो आपण? 2 गलास काम खलास. मानान टाकून पडा कुठल्या तर झाडाखाली. नाही नाही टाकून पडतोय कसा? मला एकाच्या घरात जाऊन सांगणार मला पाला मत द्या. 3 चाकी डमडम आपण फोन आहे. ऐकून घ्या माझं. हा पुढं लय बोल नका. हा. मला अटॅक येईल बरं का. ते काका गेलाय पैसे आणायला नुसतं म्हणतोय अजून गावात बोर्ड लागला नाही माझा. एक तर मी ते टेन्शन मध्ये आहे. काका अजून गेलेत पैसे आणायला? आलं नाही का अजून? नाही आला आज येणार आहे. बर बर बर. ते काय बघूया काय काय होते. आल्यानंतर मग सगळं प्रचार करून टाकू आपण. चालतंय. हा हा काय देऊ नका. इकडे जा थोडा वर उतर. पोरांनो काय करूया ते आपल्याला पाडूया आणि फायटरला पाडूया आणि आपले वैभव दादा निवडून. होय त्यांचं पैसे काय काम करू नसतो आपण. पोरं बेरं खुश करू सगळे. लगाई काय करायला लागलाय? प्रचार चालू तुमचा. तुमच्या बाळाने केलता का असा प्रचार? काय झालं? उतरा की खाली. उतरते की काय होत? हा हा काय झालं आप्पा? लगाला आज वाटतं ते का तुम्हाला लगानू माझा प्रचार म्हणताय लगानून तुमचं बोर्ड घेऊन माझ्या दमट्यामध्ये फिरायला लागलाय. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अहो ही फायटरची मत खायला करायला लागलोय आम्ही. फायटरची मत काय माझ्याच बोंबल लागा तुम्ही म्हणला का आपल्याला निवडून द्या. ती काय 3 चाकाला डमडम 3 चाकाला डमडम म्हणून बोर्डाच्या माग नाही. बोर्ड साईडला होता तुम्हाला मी सुट्टी देणार नाही सांगतोय बरं का. सकाळ धरणं तुमचा प्रचार चालू. प्रचार आहे गावात सगळ्या. लागा तुम्हाला लाज वाटते का? तो वाघ तिथं कशाला लावलाय? अहो आमच्यात ज्येष्ठ माणूस कोण नव्हतं म्हणून ज्येष्ठ माणूस घेतला आम्ही. लगा गावात लागा दात्री मामा लावला चालला असतं गिरा. दसरे मामा जर दारू पितात म्हणून नाही लावलं. काका का तुमचं जायचं मी सगळ्याच जायचं की. लगा काका ते तसं सगळ्या जायचं की माझं चुलताय लगा तिथं काय ते चिटकून मुजवून टाका ते. लगा माझ्या बोर्डावर लावायचंय काकाचा फोटो पैसे आणाय गेलाय लगा आधी तुम्ही असलं उद्योग केलाय. आपा तुमचा सकाळच्या लय प्रचार केला आम्ही. कोण म्हणलं का ते तू मतदान? सगळे म्हणते आम्ही आप्पाला देणार आहे. फायटरचं कोण नावच काढत नाही. काकाला फोटो काढा नाही मला माणसं काय म्हणते लगा शितू पण तुमचं फोटो त्याच्या बोर्डावर पण माझ्या बोर्डावर पण चाललंय काय तुमचा विश्वास कसा करायचा आता तरी मामा? बरोबर आहे. त्यांना कळत नाही तसं करायला. असू द्या काका आमचा आम्हाला सपोर्ट भेटतो. काका सपोर्ट आहे आमचा आधारस्तंभ आहे. लगा तुमच्या आधारस्तंभासाठी आमचा बॉम्ब तिथं लावलाय. असू द्या आमचा आधारस्तंभ आहे. काय जरी असलं लगा पुसाला का मला गाव नाव ठेवलं का काका माझा आहे लगा 3 चाकाचं
येऊन येऊन निवडून येणार कोण ऐका आता तुम्हाला का काय कळतं का नाही ना काय झालं आप्पा? काय झालं? जरा बोर्ड पोर काढा. चुकते ती पोर बोर्ड- चुकते देऊ आप्पा बोर्ड काढा तुम्ही माघार घ्या आपा ही दोघं दिसतंय बघा मला नाही हो. हा ती बोर्ड काढा आणि तुम्ही माघार घ्या काढा सोडा बोर्ड हे काय झालंय रे पोरांनो? फायटर निवडून जरा- आलेला बरा गेला का तुम्ही असं लागला नाही विकाय नाही पोर हे काय झालंय रे चुकायला गेलं 3 चाकाचं डमडम म्हणायचं 3 चाकाचं डमडम. 3 चाकाचं डमडम. बस माझ्या कानातच बोला गावात बोंबला नाही गावात कोण? आप्पा शिवाय हायच कोण उठून काय काढा नाही आमच्यात भांडण लागेल मी काकाला मारेल बघा ताणून तुमच्या पाय मग बिनकामाचं काकाचा हाल करू नका तुम्ही बसा चालतंय चला करायचं काय आता आपण काय नाही फोटो बिटो काढाय काय नाही माझा प्रचार करायचा गावात नाही काय आपण ऐकाय नाही चला पाडायच्या दोघांना चला नाही नाही त्यांच्या पार्टीत मी गेलो नव्हतो मला माहित आहे की तुम्ही माझ्या डमडम मध्ये असणार आहे माझेच पैसे करता हा तुमच्याच ह्याच्यात वर बसून प्रचार चालू होता ना माहितीच करत होतो मग लाज आहे का लपाय का लागला पाहिला कशाला काय झालं की चालतो तरी नेला ती बांधायचं अजून तर आवड दुसऱ्याचा पोस्टर बांधायचा आहे का काय नाही नाही तुमचा आता बांधू की पुढच्या वेळी ह्याच्यात आणला होता पोस्टर हा आणला होता की मग ते पोस्टर ह्याच्यातच आणलाय कडाला लावला होता त्याच्यात नव्हता आलाय तुमचाच प्रचार करत होतो आम्ही करत होता ना होय तुमच्या ह्याच्यावर सोपवलंय सगळं काय सुद्धा टेन्शन घेऊन तुम्ही देता निवडून काय सुद्धा टेन्शन वस्ताद तुम्हाला सांगतो प्रचार चांगला करा मी तुमच्या विश्वासानं काय लागेल ते खर्च देतो इलेक्शन झाल्यावर काय सुद्धा टेन्शन घेऊ नका फायटरचं कोण सुद्धा नाव घेत नाही सगळीकडे तुमचंच नाव आहे ना हा आपल्यालाच मतदान पोराला काय कमी पडलं असलं तर पोरांना तुम्ही खर्च करा तर तू काय टेन्शन काका गेलाय पैसे आणाय पेटी भरून घेऊन येतो म्हणलाय आला का नाही सगळं देऊन टाकू आपण मग काय टेन्शन हा? नाही ओके पण असं लाजून नाही लपून नाही लाजत नव्हतो इथं तरी घ्यायला तू पैशाचं अजिबात तुम्ही हे करू नका मग पैसे करायचं काका घेऊन येतो आता. मला वाटतंय मला पाडायची तरी यंत्रणा लावली नाही ना तुम्ही तुम्हाला पाडत नाही मी झालं ना तुम्हाला निवडूनच आणतो काय टेन्शन घेऊ नका हा हा काय टेन्शन घेऊन विश्वास ठेवू ना होय होय पोर गेले काय जा तुम्ही पोरावणीच लय जीव दिसायला लागलाय मॅम अहो जातो की आता आम्ही घरी पोर पोर प्रचारला हा बॅनर बांधलाय ना ओके हे चल चल चला या लवकर घाल पड्या थांबा तुम्ही मला सोडून द्याला वीर नाही लगा आपण मला मारत होते लगा मी तुमच्या पार्टीत येत ना मी आपण पार्टीत जातो नाही लगा काय गेलो झालं काय झालं मला आपण नाही तसं बोलायला लागलो बर. तू त्या पार्टीत गेला काय मी नाही म्हणलं तुमच्याच पार्टीत आहे बरं झालं चला चल चला चला काय लागायचं ही घाणपडी कशाला आली आणि खर्चात पाडाय मला चला हे 2 चहा दे ए चानू गोत आहे का काय ग गरम व्हायला लागले दग मारायला लागले आणि तुम्ही चहा पिता जाऊ थोड्या वेळानंतर संध्याकाळी लगा भात फायटरचं हॉटेलवर खाताय हा. आप्पाच खाताय हा. आणि आपण चहा पित बसतोय नी जाब्यात दाब्यावर जाऊया जेवायला जाऊ थोड्या वेळानं बरं काय करायचं आता काका आपण ह्याचं काय करायचं त्याचं काय करायचं काकाने पिठी आणली आहे. हा आणि फायटरने 3 कोणते इकले हो इकले की मग ते कसे कोणासाठी इकले आपल्याला गावासाठी इकले आपल्यासाठी इकले मी काय म्हणतो माहिती आहे का बर आपण दोघांचे पैसे खाऊया फायटरचं आणि ह्याचं पण खाऊया आप्पाचं आणि ह्या दोघांना हे द्यायचं नाही पाठिंबा द्यायचा नाही फायटर कडे कसं पण काढू मग? ते हाई क्रॅक कसं पण काढता येतील हा. ते आपण चुलत पुतणी कसलं आणि चपवायचं माझ्या विश्वास आहे आप्पाचा लय माझ्यावर नाही हो ते मग तुमच्या मला नसेल, ते- मी आहे की काढताल का होय पण दोघांनी सण खायचं काय संघ संघच घे मी काय म्हणतोय हं. हे काय विकास करणार नव्हतं कशाची गावाचा विकास करायचे ते फायटर असला ते आप्पा ते तर त्याच्या वरचा गाव गुण ए दोन्ही गावगुंडे जायचे ते सोडून त्याचा विषय डिलीट करून टाकू आपण काय करा हं, बोला आप्पाची गाठ घेऊया आपण आता. आपण कशाला गाडी घ्यायची मग ते पुन्हा- जाऊ द्या हा. ती पोरं नवीन पोरं उभा राहिलेली हा. त्यांचा जरा विचार करूया आपण त्यांना पण ते पाठिंबा देऊया ना होय मग माझं काय म्हणणं आहे त्यांनाच त्याला तिकडे उभा राहिले काय नाव पोरं वैभव हा ती जरा नवीन दिसतंय चांगलं ते चांगला युवा आहे पोरग आहे शिकलेलं वगैरे चांगला आपल्याला हा. विकास तर करू गावात विकास तर करेल नवीन पोरं हुरुपीन करते ते. होय. आणि ही जुनी आहे ती नाही सगळं लुटायला बघणार नुसतं आपलं घर भरायचं आपलं घर बघायला त्या गावाचं कसं गावाना कसं का होईना त्यांना काय देणं घेणं चला जाऊया आपण चला जेवायला जाऊया आता आता जाऊया जेवायला आपण नाही फायटर नाव सांगायचं चला पुन्हा धाब्यावर जावे की आपल्याला काय करायचं याचं नाव नाही त्याचं नाव
मला सुट्टीच देत नाही बाजाराला. काय लागा गावता गावत नव्हतं लागा, आता गावले, आता चांगला प्रचार होतोय. आता पोरं मी कुठे गेले ती आपल्याला दाव तू जाता, आता कसा प्रचार करतो बघा. येऊन येऊन येणार कोण? वैभव दादा शिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण? वैभव दादा शिवाय हायच कोण? येऊन येणार कोण? वैभव दादा शिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण? गडवा शिवाय हायच कोण? वैभव दादाशिवाय हायच कोण? तुम्ही कशाला बिनकामाला आम्ही असताना फिरवायला लागलाय? सरपंच सोडा, तुम्ही सोडा. तुम्ही सरपंच आहे गावचं, असं करताय बी. आम्ही आहे की टाक रे. हा हा पुढे लाव, पुढे जरा. हे गुलाला फायटरचाच होते आता. हा, गुलाला चला, फुलाला चला, आता. चला. बोलाला प्लस चला. येऊन येऊन येणार कोण? गडवा शिवाय हायच कोण? ये, ये. येऊन येऊन येणार कोण? गडवा शिवाय हायच कोण? ये, ये. मोरं बी नाही. येऊन येऊन येणार कोण? गडवा शिवाय हायच तुला लागा अपेक्षा मधनं उभा केलाय, तू असं करायला लागला. तुम्हाला लाज आहे ते माहेर दिले देवी घ्या लवकर. तू मागे उभा राहत येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आमचं मतदान. ए गाडवानो, ए अरे काय ते उभा राहिले का मी उभा राहिलो इलेक्शनला? तुम्ही हा? मग फायटर भाऊ शिवाय हायच कोण? कोण म्हणायचं? म्हणायला लागलो की आता चालू झाले. या पुढे. मागणे या तुम्ही घेऊन. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? ए फायटर भाऊ शिवाय म्हण की. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आमचं मतदान. आमचं मतदान. आमचं मतदान. आमचं मतदान. आमचं मतदान. आमचं मतदान. फायटर गाडवाला. आमचं मतदान. फायटर भाऊ राम राम. राम 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 राम. या आला का? मला माहित तर तुम्ही येणार बरोबर 100% मला माहित तर. काय निवांत आहे आज? होय, पोरं गेले ती पैसे वाटायला, जरा ध्यान ठेवायला लागले कोण येते का जाते का. बसू का? बसा की, बसा बसा बसा. विषय असा होता, हा तुम्हाला सांगतो. हा. तू एक काम कर, परत ये. तू जरा जरा थांब बाहेर. पिशवी घेऊन ये परत ना, मी हाक मारले ये. विषय असा आहे, पोरांनी लई लीड धरले हा. आणि 100% तुम्ही पडणार आहे. पोरं माझ्याकडे नाही सगळी. पोरांनी माझ्यासाठी एवढा खर्च केलाय. काय याडबीड लागले काय तुम्हाला? न्या जोर धरलाय, मी आता माघार घेतोय दवा. हलवा करू नका की आलोय तुमच्यात, म्हणजे काय काय किंमत आहे का नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही एक करा, तुम्ही आपलं माघार घ्या. माघार मी तुमचं असू दे, चिन्ह असू दे, तुम्ही किरकोळ प्रचार करा, मला पाठिंबा द्या. मी देतो तुम्हाला 5-10 हजार. येड झालाय मी तुम्हाला देतो पैसे, तुम्ही मला पाठिंबा द्या. अहो ऐका, तुमच्या मागे पोर नाही ती. मी आणि काकानं सुटकेस घेऊन पैसे ढेगभर वाटले. पोरा आता पैसे वाटाय गेले ती, मी येडा म्हणून थांबलोय का मी? अहो तुम्ही काय करा माहिती, तुम्ही माघार घ्या, मला पाठिंबा द्या. माझं माणसं नाही ना बाबा, माघार बिघार मी घेत नसतो. मी मग- फुल रेंज मध्ये, आता फुल रेस मध्ये आहे रेंज मी. मध्ये, मी रेंज मध्ये, पोर रेंज मध्ये आहे. असू द्या, असू द्या. तुम्ही 100% पडणार. त्यापेक्षा एक काम करा, मला ही करा, पोरं परत ऐकणार नाही आपलं. होय, त्यापेक्षा आपण दोघं गाव चालू, मला मतदान करा, मला पाठिंबा द्या. हो, तुम्ही मला पाठिंबा द्या आणि तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या, अंतिम निर्णय तुमचाच राहणार आहे. बसा तुम्ही बसा. माझाच राहणार आहे ना. हा. तुम्हाला सांग, तुम्ही एक काम हा. करा. आता मी तुमच्याकडे काही पैशाची अपेक्षा करणार, आमचा घराला नाही एवढा हलकट नाही. तुम्हाला सांगतो, हा. आम्ही रुपया कोणाही मी देत नसतो.
आणि आम्ही असं गोरगरीब म्हणजे कोणाच पैसे घेत नाही आणि कोणा मिंदेत नसतो. पण प्रॉब्लेम असा झालाय हा. गावात बोर्ड सुद्धा लावलं नाही आम्ही, पण माणसं एवढी आमच्या महागाई दी. विषय असा झालाय आम्ही असे बोर्डाला बिरडाला परचाला खर्च लई करण्यापेक्षा डायरेक्ट घरी पॅकेज दिले. अहो म्हणून तुमच्या घरला कोण येत नाही, माझ्या घरला रोज 4-5 येणारच माणसं किंवा तुमचा रोज हात- सारखी येते ती. हात सुटला पाहिजे नाही मोकळा. मी काय केलंय माहिती आहे का, डायरेक्ट पैसे दिले. त्यामुळे माणसं खट्ट आहे ती. तुम्ही एक काम करा, माझं गेलेलं 10 लाख रुपये द्या, मी पाठिंबा काय काय येडा झालाय तुम्हाला माघारी? मी माघारी घ्यायचं म्हटलं का तुम्हाला 5,000 मला देणार, आणि तुम्ही माघारी घ्यायचं म्हटलं तुम्ही 10 लाख मागताय. मी 10-5 लाखच म्हणणार होतो तुम्हाला, पण तुम्ही आज वाटायला गेलाय. मी लय वाटले होय. आम्ही काकानं सुटकेस मोकळी केली तुम्हाला. अहो तुम्हाला सांगतो, पोरं सगळं सांगते रे, कुठं कुठं गेले ती पोरं का नाही जिथे तुम्हाला सांगतो 1 रुपया तुम्ही वाटलं नाही, तुम्ही काय सांगू नका. तसंच असतंय, ज्याचं त्याला माहित असतंय. सगळी माणसं माझी आहे ती. मी काय करतो, डमडमचा प्रकार माझं 3 टाकाय डमडम थांबवतो. माणसांना सगळ्या सांगतो बाबा फॅक्टरी भावाला दे लागते मतदान. माझा हाय असंच प्रचार राहू दे मोकळा. आता तुम्हाला सपोर्ट दिल्यावर पोरं उघडी पडली डायरेक्ट तुम्ही सरपंच फायटर भाऊच्या जिंदाबाद. तुम्ही येडे वेळ आहे का तुम्ही? नाही मला द्या सपोर्ट. योगा जर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही गद्दारी दगाबाजी केली तर बघा अहो आमच्या रक्तातच नाही करता. रक्तात नव्ह, तुमच्या खानदानी तीच तर आहे. तुम्हाला सांगतो नाही. काका एकीकडे गेलाय, आता काका त्या पोस्टरवर झळकतोय. अहो काका गेलाय मग त्या पोरांना याड लावून आम्ही केलंय. काका तिकडे आमच्या दोन्ही एकच आहे म्हणून आम्हालाच मतदान द्या म्हणतोय डमडमला. पोरं आमच्यासाठी झटते ती, पण तुम्हाला पाडायचं केले. ती पोरच निवडून आली आपल्या दोघा भांडणात, म्हणजे केवढ्याला पडत परत ऐकते ती का? परत ऐकणार नाही. ते आपण प्रतिष्ठित नागरिक आहे. योगा आपला दबदबा राहिला पाहिजे आहे. तुम्हाला सांगतो गावावर आपला वचक राहिली पाहिजे आहे तुमचे माझे. त्यासाठी झटतोय मी म्हणून सांगतोय. ऐका 10 लाख रुपये द्या मला. तुम्हाला सांगतो गेलेले पैसे माझं काय वर 4-2 लाख रुपये extra 10 गेले. लाख काय मला देणं होणार नाही. हा. 10 लाख काय मला देणं होणार नाही. मी 2 लाख देऊ शकतो तुम्हाला. लागा 2 लाखाचं डिझेल जळलंय माझ्या डमडमला. लागा गावात येडं काढल्या तर ढकलून 2 आमच्यासाठी लाख. जळले होती. मग बघा मग तुम्हाला तुम्ही सरपंच होत नाही, ती पोरं होतील नाही तर मी होईल. बघतो माझं मी सरपंच कसा होत नाही ते. जाऊ का मग? तुम्हाला 2 लाख देतो म्हटले की 2 लाख रुपये माझं डिझेल जळलंय. तुम्ही ऐकून घ्या, पडद्याच्या मागचं आहे. डायरेक्ट 10 लाख रुपये द्या. तुम्ही प्रचार उद्यापासून पैसे वाटायचं बंद करा. पोरांना फोन करा, सांगा पैसे वाटायचं बंद करा. 30 पैसे मला द्या की. आव तसं कसं अहो, पैसे वाटावे लागते हो. हो मी फोन करून सांगितलं कशाला तुम्ही वाटताय. जिथं द्यायला जाणार आहे तिथं मला सांगा, मी त्यांना सांगतो. फायटर भाऊला बघा नाही तर गबाळी घेऊन बच्चाला बिन कामाचं मला पडचला. अहो पैसे वाटले तर आमचं घरानं किती खतरनाक आहे तुम्हाला जाऊन डोसकं महाराष्ट्रात कोणाला कळणार नाही एवढं ढिगाण पैसे वाटलेत आम्ही. बघा 1 लाख बोलतो मुद्द्याचं. मुद्द्याचं बिद्याचं सोडून द्या. बघा मुद्द्याच बोलतो आता. नाही. बाकी काय बोलू नका तुम्ही. अहो काय व्यवहार आहे का? 10 लाख रुपये डन. मग 10 लाख होणार नाही तर शेवटी 5 लाख रुपये देतो तुम्हाला. तुम्हाला मग मला सपोर्ट करायला असला करा, नाही तर राहू द्या, करू नका. 5 लाख देतो बघा. असं करा, हे काही व्यवहार आहे का? राजकारणी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे. द्या तुम्हाला सांगतो 7 लाख द्या. मी आणि ऐका की चोर आणि उद्यापासून प्रचार. मी तसं कसं असतं? मला प्रचारला पैसे लागतात का नाही थोडंफार? 5 लाख घेणार आणि मी ग बसणार. नाही 5 लाख घेणार आणि ग बसणार. 7 लाख रुपये घेतून चोरून सगळ्यांना प्रचार करतो. 2 लाख रुपये प्रचार करायचं करा, नाही तर राहू दे. मग द्या 5 लाख रुपये. 5 लाख रुपये देतो. तुम्ही माझ्या संग फिरायचं, प्रचार करायचा. फिरायचं फिरता येत नसतंय मला. येड्या डोसक्यावर हा फिरणार नाही मी. उघड नाही फिरणार. मग आतल्या अंगात तुम्ही करणार बे. माणसांना फोन करून सांगणार फायटरला मतदान करा. फायटर आपलाच माणूस आहे. तुम्हाला काय करायचं? अहो किती जणांचे तुम्हाला सांगतो डोसके येड उचाल तुम्ही. तुम्हाला सांगतो अर्ध्यापेक्षा डबल मतान तुम्ही निवडून याचा. पोरांना लाज वाटणार, म्हणणार कसं काय आपण ह्याच्या नादाला लागलो. बरं 7 लाख तुम्हाला दिलं, हम्म. मी निवडून येण्याची गॅरंटी काय? आईला निवडून येण्याची गॅरंटी 100% येणार. तुम्ही सरपंच आला म्हणून समजा. येडेवानी काय मग आतापासूनच गुलाल उधळायला चालू करू का? तसं करू नका. या इकडे या, बसा. इथलं काय कोणाला सांगायचं नाही. फोटो घे, उठा फोटो घ्या. नाही थांबा थांबा. इकडे रे फोटो घे जेवढा. नको तुम्ही व्हायरल करताला आमचा माणूस घेतोय. फोटो काय हे करायचं असं घेतोय आमचा माणूस. माझा माणूस घेतोय की कशाला फोटोवर काय असतं? या इकडे. बस.
कसं आहे माहितीये का हा ही बातमी तेवढी कोणाला कळू देऊ नका जरा बातमी कळू देत नाही पण माणसाला कळ माणसं म्हणणार की उघडी एक एक झाली ती त्यामुळे मी जरा त्यांच्यातनं पोरातनं फिरलो किंवा तुमच्यातनं फिरलो सारखं जाय मी त्यांच्यातनं फिरलो तरी परचार तुमचाच राहणार होय हा आणि हिथं काय झालेलं काय सांगायचं तुला मी आहे हा तू काय टेन्शन घेऊ नको हो का तुम्हाला सांगतो धाब्यावर जावा तुम्हाला काय मटन चिकन काय खावं वाटेल तेवढं खावा माझं नाव सांगा तिथं हा चालतंय नंबर घ्या आणि ती आपण माणसाने लागणार कशाला नंबर काय मी सांगतो की त्यासनी मला पण माणसांना पाठवायला लागणार का आता तुम्ही कशाला जाताय काय याडबेड लागली का कशाला जाते तुमची आणि माझी माणसं आता एकच असणार ना आवा असू द्या बरोबर आहे तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त सांगा माणसांनी असं इथं जावं म्हणून सांगा चालतंय आज मी करतो तुम्ही जाऊ तुम्हाला नका. सांगतो, तुम्ही तुम्ही- गेला तर बेनका माझं बिगुल फुटलं आपलं सगळं नाही नाही फुटू देत नाही मी हा. तुम्हाला एखाद्या वेळी असं किंमत नाही दिली तर तुम्ही लगेच भांडायचं नाही पोरांना वाटावं ही आपल्याकडं जायती ही आपाचा प्रचार डेला पडलाय फायटरचा चढात आहे आणि आपण मी माझ्या तोंडनं काय शब्द गेला तर तुम्ही पण जरा सावधगिरी राहाल म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही काय म्हणा माहिती आहे का आपलाच आहे म्हणून. मला 4 शिव्या द्या मला काय नाही फरक पडत पण पोरांच्या देखत देऊ नका नाही पोराय देखत देत नाही. हं? आणि इथं काय पडदेजाड झालेलं काय कोणाला सांगायचं नाही मी म्हटलं काय माहितीये का त्यांना पाठिंबा दिलाय कारण आता मी सरपंच आणि ही सरपंच हे म्हणते ते गाव तुम्हाला चालवायला लागणार आहे एवढं काय खर्च करून दोघाचा जाण्यापेक्षा आपलं कशाला म्हणलं राहू द्या म्हणलं रुपया देऊ नका मला म्हटलं त्यांना 1 रुपया मी देत नाही मी यांच्या होय रुपया सुद्धा देऊ नका म्हटलं मी माझं वाटलेलं गेलं कारण आम्ही दोघे जरी एकच आहे हा तुम्हाला सांगतो का हं. बर ती पोरग येण्यापेक्षा आपल्या दोघातला एक झाला तर तुम्हाला सांगतो गाव आपल्याच वचकत राहणार आहे वचकत राहते हा हा चालतंय तुला सांगतो ह्याच्यानंतर सोसायटीचा असो ह्याच्या चेअरमन करतो पण बातमी तेवढी कळू दे ना हा ही बाहेर बाहेर काढ दिवशी काढूच नको बर बर चालते ठीक आहे 2 मिनिट फोन आलाय हॅलो हा अरे ते खाल्ल्या आळीला तुम्हाला पैसे वाटायला सांगितलं खाल्ल्या आळीला वाटलं पैसे तुम्ही 5-5 हजार द्या पैसे हा पण तुम्हाला सांगतो त्याची सांगायचं मतदान आपल्याला झालं पाहिजे आहे हा आणि ते पोरं कुठे गेले दुसरी हा मळ्यात गेले ते बरोबर चालतंय वाटा वाटा व्यवस्थित वाटा आणि जरा इकडे तिकडे ध्यान द्या जरा पोलीस गाड्या फिरते त्या हा चालते ठीक आहे हा बरोबर चालते कट कर तुम्हाला पोरापेक्षा आमच्या दोघांकडे वाटाय द्या आणि बरोबर वाटतो पोरं वाटायला लागले ते आपा तुम्हाला देत तू नाही ते नव्हा आम्ही वाटला माणसं आमच्या बेते देऊ परत दुसऱ्याकडे जात नाही आम्ही एकदा हे केलं मी परत जात नाही बरं तुमच्याकडे लावून देतो पोरं संध्याकाळी पोरं लावून द्या आमच्यात काय तुम्हाला कळतं का नाही पैसे वाटायला आपला खात्रीशीर माणूस आहे त्याला लावून देतो तुमच्याकडे काळजी करू नका गाडी लावून देतो चालते जाऊ बस का हे कराय नका नुसतं आबाळ लागला हे करायला नाही नाही आबाळाचं काय नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला गाडी संध्याकाळी पाठवून नाही आमच्या समोर 5-5 हजार वाटायला लागलो तिकडे 500 कटवचा 5-5 हजार म्हणजे कुठं आपल्या माणसाला 5-5 हजार रुपये आणि जी फोडायची मत आहे त्याला 10-10 हजार रुपये दर आहे तुम्हाला हे माहित आहे का सरपंच उगाच होय ते जावा येऊ का मग आम्ही चला या तू सगळं गबाळ राहू दे इलेक्शन काय इलेक्शनला पैसे वापरून किंमत नसते बघडलंय आम्ही त्यापेक्षा हे पेटीतले पैसे फायटरकडचं 7 लाख रुपये आपण राजावानी हिंडायचं सगळ्यावर दादागिरी करू मला ध्यान ठेवायला सांगितलं या पेटी घेऊन निघाले तर कोणीकडे हा माझ्या हातात कारभार देत नाही पेटीला मी चोरा येतो आता आता रातची चोरा नेली म्हणून बसा बोंबलत फायटर कडलं 7 लाख ह्यात 10 लाख तर असतील आता झाला मालक उद्याच्याला गाडी बुकिंग करून
का याड बीड लागले का खोळ बीड लागले तुम्हाला? काय झालं? अहो माझ्याकडे सोसून दिली असं का तुम्ही एडेन कर कशाला घेऊन आलाय? हो ग थांब की जरा काकानं पैसे आणले मला मतदानासाठी. अहो, माझ्याकडे श्वासानं दिले तुम्ही असं का येड्यावर करलो? आमच्या झोपा लागलेल्या बघितले त्यांना की पुट्टी बाहेर घेऊन आली. कुणासाठी पैसा आणलाय? अहो कुणासाठी पण हे असलं चांगलं आहे का सांग? मला मतदानाला वाटायचे ना. राहू दे माझा मतदानाला, मला लागायचे पैसे. नको नको तसलं काय करू ना सोडा माहिती. ऐक ऐक हो आता. माणसं उठतील का राव? जरा थांब. काय मग तुम्हाला काय कळतं का नाही? थांब की जरा बघू दे तर नुसतं बघू दे. नाही बघायचं बी नाही. एक बंडल घेतो की एक बंडल घेतो, खर्च आहे पैसे नाहीत मला. काय बंडल घेऊन करणार आहे तुम्ही? ग्वाडवाणी मागितले तर देतील काका. मला हा किती पैसे आहेत ते तर बघू. थांब बघायचं काय हाय तर माहित आहे ना. उघड नका व. थांब की जरा बघू दे. अहो नको जरा ऐका की माझं. हाय 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 हो तर बहुतेक काकांना फोन ठेवलं काय दुसरं नाही. जुनी माणसं उशिरा पैसे ठेवत होती. उसुशीत आहे ते. मला 100% माहित आहे. तर काढे तरी कशाला ठेवली असेल ही? पैसे नाही तर अबे असं करून चालतंय बे. काय तर आपल्याला लागलं फोडतं का तेवढं न्या कुठं करून. इधर तुझी पेटी. आता माझ्या का घाला डोक्यात आता. उठ. खऱ्याला न्याय न्यायला का देऊ दी का काय डोक्यावर ठेव पेटी उशाला सांगू नको कुणाला.